नमस्कार मंडळी, चला तर आज बनवूया आपण मूग डाळची भाजी. कधीतरी भाजीला काही नसलं की खूप विचारतं नाही का, भाजी कशाची बनवायची. मग अशा वेळेस हे ऑप्शन खूप भारी आहे. मूग डाळ घ्यायची आणि तिला 2 पाण्याने स्वच्छ धुवून आपण कांदे मिरची टमाटर कापतपर्यंत त्यात पाणी घालून साईडला ठेवायची. एका कढईमध्ये तेल टाकायचं, जिरे, मोहरी, हिंग, कांदा आणि हिरवी मिरची टाकून छान परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा, तो पण छान परतून घ्यायचा. आलं लसूणची पेस्ट पण टाकायची. ही नंतर ह्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता छान परतून झाला की नंतर ह्यामध्ये हळदी पावडर, मिरची पावडर आणि थोडासा हलका गरम मसाला टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्येच थोडं पाणी घालून मिक्स करा. नंतर आपण जी धुतलेली डाळ आहे ती ह्यात घालायची, छान मिक्स करायची. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झाकण लावून 2 ते 3 मिनटं छान वाफ द्यायची. नंतर झाकण काढून परत एकदा मिक्स करायचं आणि थोडं पाणी घालायचं. म्हणजे डाळ शिजायला जेवढं पाणी लागतं थोडंफार तेवढंच पाणी घालायचं आणि झाकून मस्त अशी डाळ शिजून घ्यायची. रेडी आहे अशी मस्त मूग डाळीची भाजी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट